त्यांनी आधी दोनदा बेलसाठी अप्लाय केलं होतं, पण दोनदाही रिजेक्ट झाली होती. आता ही तिसऱ्यांदा त्यांनी असं अप्लाय केलंय, की काही माझ्या गुन्हा म्हणजे पुरावा नाहीये, तर तुम्ही मला तुरुंगात का ठेवलेलं आहे? आपण त्यासाठी परत अपोज केलेला आहे आणि आपण त्यांना सांगितलेलं आहे, की हा त्यामध्ये इन्व्हॉल्व होता. त्याचा मोठा कट हा अमरेंद्र मिश्राचाच होता, कारण त्याचीच गन होती. त्याच्या बुलेटसाठी मॉरिस नरोना आणि अमरेंद्र मिश्रा दोघंही गेले होते आणि जेव्हा हे इन्सिडेंट झालं होतं तेव्हा ते अमरेंद्र मिश्रा आजूबाजूलाच होता. हे CCTVमध्ये आपण त्यांना दिलेलं आहे. नाही, आता 12 जूनला परत तारीख आहे, तेव्हा बघू काय होतंय. मी तेच सांगितले, मी अपोज केलेलं आहे. आम्ही पण अप्लाय केलेला आहे, की ह्याला न भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. आमचे वकील जे भूषण महाडिक आहेत, ते पण खूप मेहनत घेत आहेत ह्या केसमध्ये. तर मला असं वाटतं, की न्यायालयाकडनं तरी आम्हाला न्याय मिळेल म्हणून. हो, कारण मला असं वाटतं, की ज्या प्रकारे मेहुल पारिक फिरतोय बाहेर आणि जसा फिरून म्हणजे कालच आम्ही फिरत होतो, जेव्हा वॉर्डची सर्व्हे करत होतो, तेव्हा तो बाहेर होता आणि आमच्याकडे बघून हसत होता. त्याप्रकारे मला असं वाटतंय, की ह्याच्यामध्ये अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारिक हे दोघंही आहेत आणि जर अमरेंद्र मिश्रा बाहेर आला, तर मला असं वाटतं, की माझ्याही जीवाला धोका असेल. म्हणूनच आम्ही अप्लाय केलंय. केलेलं आहे. आम्ही हायकोर्टतर्फेच केलेले आहेत सगळे पाठपुरावे. आमचे वकील आहेत, त्यांनी सगळं लेटर्स दिलेले आहेत. त्यांना काही उत्तर मिळत आहेत, काही नाही मिळत आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.